विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 आपण घटक 8वा त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री पाहत आहोत। या ठिकाणी साइन कॉस टॅन ही गुणोत्तरे कशी काढायची हे आपण पाहिलेलं आहे। पुन्हा एकदा आपण सराव संच 8.1 सोडवणार आहोत। त्याच्या अगोदर ही माहिती असणं गरजेचं आहे। साइन गुणोत्तर बरोबर कोनासमोरील बाजू भागिले कर्ण, साइन रेशियो इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस। कॉस गुणोत्तर बरोबर कोनासमोरील बाजू भागिले कर्ण, कॉस रेशियो इज इक्वल टू ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस। टॅन गुणोत्तर बरोबर कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू, टॅन रेशियो इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड। ओके, सराव संच 8.1 आपण पाहणार आहोत। या आकृतीमध्ये त्रिकोण PQRचा कोन R हा काटकोन आहे, तर खालील गुणोत्तरे लिहा। साइन P, कॉस Q, tan P आणि tan Q. In the figure, angle R is the right angle of triangle PQR. Write the following ratios: sin P, cos Q, tan P and tan Q. या आकृतीमध्ये आपण पाहिलं तर साइन P काढायचा असेल तर साइन P च्या समोरील भुजा QR आहे आणि भागिले कर्ण काटकोनास समोरील भुजा PQ। ओके, साइन P बरोबर QR भागिले PQ। साइन रेशो और साइन P इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ एंगल P अपॉन हायपोटेनियस, दैट मीन्स QR अपॉन PQ। कॉस Q लगतची भुजा QR आणि याला भागिले कर्ण PQ। ओके, कॉसला लगतची भुजा कॉस Q इज इक्वल टू adjacent side of angle Q upon hypotenuse, that means QR upon PQ। tan P समोरील भुजा भागिले लगतची भुजा PR, समोरील भुजा QR। tan P बरोबर समोरील भुजा QR भागिले लगतची भुजा PR। ओके, tan P is equal to opposite side of angle P upon adjacent side, that means QR upon PR। okay, tan Q again opposite side of angle Q upon adjacent side, tan Q समोरील भुजा PR भागिले त्याचा कर्ण PQ समोर भागिले लगतची भुजा QR। टॅनला भागिले कर्ण नाही, समोरील भुजा भागिले लगतची भुजा। कॉस Q लगतची भुजा QR भागिले कर्ण PQ। कॉस Q इज इक्वल टू ॲडजस्टंट साइड ऑफ एंगल Q अपॉन हायपोटेनियस। ओके, त्यानंतर प्रश्न त्यातला दुसरा, त्रिकोण XYZ हा काटकोन त्रिकोण आहे। XYZ हा 90 अंशाचा आहे। बाजूंची लांबी ABC दिलेली आहे। यावरून गुणोत्तरे लिहा। खालील गुणोत्तरे लिहा। sin X, tan Z, cos X, tan X। ओके, इन द फिगर angled triangle XYZ, in the right angled triangle XYZ, angle XYZ is equal to 90 degree. ABC are the length of the sides are shown in the figure. Write the following ratios: sin X, tan Z, cos X, tan X। okay, sin X समोरील भुजा A भागिले कर्ण C, काटकोनासमोरील भुजा। tan Z समोरील भुजा B भागिले लगतची भुजा A, B भागिले A। cos X लगतची भुजा B भागिले कर्ण C। tan X समोरील भुजा A भागिले लगतची भुजा B, A भागिले B। ओके, sin X इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ एंगल XA अपॉन हायपोटेनियस XZ C। ओके, A अपॉन C। tan Z इज इक्वल टू opposite side B and adjacent side C, B upon C।
This is cos x. Again, cos x is equal to adjacent side B upon hypotenuse C. Tan Z opposite side B and adjacent side A. Okay. Then tan x last. Tan x is equal to opposite side of angle XA upon adjacent side of XB, A upon B. Okay. तिसरा प्रश्न, काटकोन त्रिकोण LMN मध्ये कोण LMN बरोबर 90 आहे, कोण L बरोबर 50 अंश, कोण N बरोबर 40 अंश. खालील प्रश्नांची उत्तरे द्या, गुणोत्तरे लिहा. sin 50, cos 50, tan 40, cos 40. Okay. In right angle at a triangle LMN, angle LMN is equal to 90 degree, angle A is equal to 50 degree, and angle N is equal to 40 degree. Write the following ratios: sin 50, tan 40, cos 50, cos 40. Okay. Sin 50, opposite side of angle 50, MN upon hypotenuse LN. Okay. Cos 50, adjacent side of angle 50, LM upon hypotenuse LN. LM upon LN. Okay. cos 50 लगतची भुजा भागिले कर्ण LM भागिले LN. sin 50 समोरील भुजा MN भागिले कर्ण LN. Okay. tan 40 is equal to tan 40 opposite side LM upon adjacent side MN. LM upon MN upon MN. Okay. LN upon MN. cos 40 adjacent side लगतची भुजा भागिले कर्ण LN, MN भागिले LN. adjacent side of 40, MN upon hypotenuse LN. MN upon LN. cos 40 is equal to MN upon LN. Okay. लास्ट क्वेश्चन, शेवटचा प्रश्न चौथा. दिलेल्या आकृतीमध्ये कोण PQR बरोबर 90 अंश, कोण PQS बरोबर 90 अंश, कोण PRQ बरोबर अल्फा, कोण QPS बरोबर थीटा. तर खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा. पहिला आहे साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा. दूसरा साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. ओके. इन द फिगर एंगल PQR is equal to 90 degree, angle PQS is equal to 90 degree, angle PRQ is equal to alpha, and angle QPS is equal to theta. Then write the following trigonometric ratios: sin alpha, cos alpha, tan alpha, second sin theta, cos theta, tan theta. Okay. Here in right angle triangle PQR, sin alpha समोरील भुजा म्हणजे PQR या त्रिकोणामध्ये sin alpha समोरील भुजा PQ भागिले कर्ण PR, PQ भागिले PR. त्याच आकृतीमध्ये cos अल्फा लगतची भुजा RQ भागिले कर्ण PR, RQ भागिले PR. टॅन अल्फा त्याच आकृतीमध्ये समोरील भुजा PQ भागिले लगतची भुजा QR, PQ भागिले QR. PQS या आकृतीमध्ये साइन थीटा समोरील भुजा QS भागिले कर्ण PS, काटकोना समोरील भुजा कर्ण QS भागिले PS. त्याच आकृतीमध्ये कॉस थीटा लगतची भुजा PQ. आता त्रिकोण PQS मध्ये काटकोन त्रिकोणामध्ये या PQ भागिले PS. टॅन थीटा समोरील भुजा QS भागिले लगतची भुजा PQ, QS भागिले PQ, QS भागिले PQ. साइन अल्फा इज इक्वल टू opposite side of alpha, angle alpha is equal to PQ upon hypotenuse, PQ upon PR. Okay. Cos alpha adjacent side of alpha upon hypotenuse, QR upon PR, QR upon PR. Tan alpha opposite side of alpha, PQ upon adjacent side QR or RQ, PQ upon QR.
पी क्यू अपॉन क्यू आर. Sin theta in right angle triangle PQS, sin theta is equal to opposite side of theta QS upon hypotenuse PS, QS upon PS. Okay. Cos theta adjacent side of theta PQ upon hypotenuse PS, PQ upon PS, PQ upon PS. Last, tan theta is equal to opposite side of theta QS upon adjacent side PQ, QS upon PQ. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर भोसले सर जाकले चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये तसे नोंदवा, प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.